कोरेगाव अद्भर मुसळधार पावसातही तिरंगा रॅलीचा जोश. भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमली कोरेगाव नगरी. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानुसार दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाला कोरेगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुसळधार पावसाची पर्वा न करता गुरुवारी सकाळी सरस्वती विद्यालय ते शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान या मार्गावर भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन हजारो विद्यार्थी, युवक, एनसीसी कॅन्डिडेट्स, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि राष्ट्रप्रेमी नागरिक या रॅलीत सहभागी झाले. भारत माता की जय, वंदे मातरम आणि इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, काळसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर बाचल, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, संतोषाबा जाधव, पंचायत समिती सदस्य सुरेखाताई पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषाबा जाधव, तालुकाध्यक्ष निलेश यादव, नगराध्यक्षा दीपालीताई महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली पार पडली. आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंच, कोरेगाव विकास आघाडी आणि कोरेगाव नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिकूल हवामान असूनही नागरिकांचा उत्साह क्षणभरही कमी झाला नाही. पावसाच्या सरी अंगावर झेलत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक तिरंगा हातात घेऊन रॅलीत सहभागी झाले. त्यामुळे कोरेगावच्या रस्त्यावर जणू राष्ट्रभक्तीचा महासागरच उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सरस्वती विद्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुहास गोळे यांनी प्रास्ताविक करत हर घर तिरंगा अभियानामागील उद्देश आणि स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली. यानंतर आमदार महेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पावसातही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांनी आपल्या खास शैलीत वातावरणात उत्साह निर्माण केला. पाऊस आम्हाला अडवू शकत नाही, राष्ट्रप्रेम दाखवण्यासाठी आपण सर्वांनी या पावसातही पुढे जायचे आहे असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवणे आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे हा तिरंगा रॅलीचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्य सरकारच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी राज्यभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून कोरेगावातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याला दिलेला प्रतिसाद अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. या तिरंगा रॅलीत नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर बिरकर, राजेंद्र वैराट, सागर बर्गे, रशीद शेख, नगरसेविका वनमाला बर्गे, संजीवनी बर्गे, शीतल बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, दीपक फाळके, केदार केंद्रे, संजय काटकर, प्रशांत संगपाळ, जवानसिंग घोरपडे, सुनील वाघ, सायली भंडारे, पल्लवी शिंदे, स्वाती पवार आदी पदाधिकारी व नागरिक तसेच शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. रॅली दरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम आणि इन्कलाब जिंदाबाद च्या जय घोषणांनी परिसर अक्षरशः भारावून गेला. मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानावर मात करत नागरिकांनी दाखवलेला राष्ट्रप्रेमाचा उत्स्फूर्त आविष्कार हा कोरेगावच्या देशभक्तीची साक्ष देणारा ठरला. आज आपण सगळे चिमुकले या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला या तिरंगा रॅलीत आपण सहभागी झालात. मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. आम्ही रोज प्रत्येक 15 ऑगस्टला आमचे स्वतःचे कपडे धुवायचो आदल्या दिवशी आणि तांब्यामध्ये कोळसा घालून इस्त्री करायचो आणि इस्त्री चांगली व्हावी म्हणून खाली घडी घालून ठेवायचो. आता तुम्हाला त्याची गरज लागत नाही. ते आम्हाला दिवस आठवत आहेत आमच्या स्वातंत्र्याचे आणि अत्यंत आनंदानं हा स्वातंत्र्य दिवस साजरा करायचो. आज स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला आपण सगळे एकत्र आलोय. पुढचे 3 दिवस देशभक्ती आणि देशासाठी बलिदान दिलेले सगळे हुतात्मे त्यांचं चरित्र आपण सगळ्या तरुणांनी, आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासलं पाहिजे. त्याच्यापासून आपल्या आयुष्यामध्ये प्रेरणा घेतली पाहिजे. हे राष्ट्र आपलं आहे. या राष्ट्रासाठी खूप जणांनी बलिदान दिलं, स्वतःचा आहुतीपणाला दिली, स्वतःच्या कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवलं. परंतु या देशातली पारतंत्र्यात राहणारी जनता, ज्याच्यावरती जुलमी ब्रिटिश राज्यवटीनं प्रचंड मोठा 150 वर्ष अन्याय केला, ही आमची मातृभूमी. या मातृभूमीमध्ये सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य नव्हतं. आम्हाला
कुठल्याही गोष्टीसाठी ब्रिटिशांच्या परवानग्या घ्यायला लागायच्या. अशा परिस्थितीमध्ये अत्यंत हलाखीची परिस्थिती आपल्या संपूर्ण देशाची झाली होती. अशा परिस्थितीमध्ये महात्मा गांधी असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, या सर्व लोकमान्य टिळक असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, या सगळ्यांनी कणखर भूमिका घेतली. ही आमची भूमी आहे, ही भूमी ब्रिटिशांनी सोडलीच पाहिजे अशी भूमिका घेतली. काही लोकांनी अहिंसकदृष्ट्या आंदोलनं केली. नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या माध्यमातून सशस्त्र क्रांती झाली आणि हा देश आपण 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र करू शकलो आणि त्याचा अभिमान म्हणून आज आपण या तिरंगा रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलं. आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं हजर झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. पुढचे 3 ते 4 दिवस आपण स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करलं, ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली, ज्यांचं चारित्र्य आपल्या अंगी कसं बांधता येईल यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. बाल देशभक्त अभियानाला सुरुवात. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजवण्याचा जिल्हा परिषदेचा उपक्रम. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजवण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बाल देशभक्त अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालक व विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत देशभक्तीचे संस्कार रुजवण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजाताई शिंदे यांनी या अभियानाची माहिती देताना सांगितले की लहान वयातच मुलांच्या मनात राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि देशाप्रती कर्तव्याची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बाल देशभक्त अभियान राबवण्यात येत असून जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रे तसेच शाळांमधील बालकांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. नमस्कार. आज 13 ऑगस्ट 2026 पासून आपल्या सातारा जिल्हा परिषद आणि महिला बालकल्याण विभागामार्फत बाल देशभक्त अभियान सुरू केलेलं आहे. हे अभियान 13, 14 आणि 15 ऑगस्टसाठी आहे. ते सगळ्यात मेन आणि मुख्य उद्दिष्ट हाच आहे की आपले जी लहान मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये बालपणापासूनच राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मता जर आपण आतापासून रुजवली तर उद्याचे जे होणारे जबाबदार नागरिक आहेत ते नक्कीच देशप्रेम त्यांच्यामध्ये आत्तापासूनच येईल. खरं तर लहान मुलं जे असतात ती मातीचा गोळा जसा असतो आपण तसे असतात. तर त्यांना जर आत्तापासून आपण मोल्ड केलं आणि देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा जर शिकवली तर नक्कीच त्यांच्या ते आयुष्यभर त्यांच्या मनात ठसलेलं असेल आणि देशाप्रती जे कर्तव्य आहे ते जबाबदारी नक्कीच ते पूर्ण करतील. आज आपण पहिला दिवस 13 ऑगस्टच्या दिवशी आपल्या तिरंगामध्ये रंगकाम करणे, ठसे काम करणे, त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या तिरंगामध्ये रांगोळी स्पर्धा अशा पद्धतीचा पहिल्या दिवशी उपक्रम ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्या लहान मुलांना आपल्या तिरंग्याचे कोणते कलर आहेत, मध्ये अशोक चक्र आहे ते निळ्या कलरचा आहे, आपला तिरंगा केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचा आहे, एवढं जरी या वयात कळालं आणि आपला केशरी कलर त्याग आणि बलिदानासाठी आहे, पांढरा कलर शांततेसाठी आहे आणि हिरवा कलर आपला जी आपली भारत आहे ते सुजलाम सुफलाम आणि जो मध्ये अशोक चक्र आहे ते शाश्वत प्रगतीकडे नेणाऱ्या निळ्या कलरचा आहे. एवढं जरी या वयात कळालं आणि 14 ऑगस्टला आपण वक्तृत्व स्पर्धा आणि देशभक्तीपर गीतं ठेवलेली आहेत. ज्या महापुरुषांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्या थोर लोकांची नावं जरी या वयात त्यांना कळाली आणि त्यांच्याविषयी 4-5 ओळींमध्ये जरी माहिती कळाली ती सुद्धा आपल्यासाठी पुरेशी आहे. त्याचबरोबर 15 ऑगस्ट या दिवशी आपण जिल्हा परिषद शाळांमध्ये किंवा ग्रामपंचायतच्या ह्याच्यामध्ये जाऊन झेंडावंदन करणे, त्याचबरोबर प्रभात फेरी काढून छोटे झेंडे घेऊन भारत माता की जय ही घोषणा देत प्रभात फेरी काढणे असा हा 3 दिवसाचा उपक्रम आपण ठेवलेला आहे. त्याची आज सुरुवात आपण बावधन येथे अंगणवाडीमध्ये केलेली आहे आणि मला वाटतं सगळ्याच पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद या अभियानासाठी मिळत आहे. नव्या गणवेशाने फुलले चिमुकल्यांचे चेहरे. कोरेगावातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.
नवा कोरा गणवेश, चेहऱ्यावर खुललेले हास्य आणि डोळ्यात नव्या स्वप्नांची चमक अशा आनंदमय वातावरणात कोरेगाव शहरातील अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा गुरुवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या पुढाकारातून कोरेगाव शहरातील सर्व अंगणवाडी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मॉडर्न इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यालय तसेच सुलतानवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत नवीन शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. श्री भैरवनाथ मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामुळे अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहरातील सर्व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना नवीन गणवेश देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी गुरुवारी करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. कित्येक दिवसांपासून नवीन गणवेशाची प्रतीक्षा करणाऱ्या चिमुकल्यांच्या हातात जेव्हा नवा कोरा सुबक आणि आकर्षक गणवेश पडला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अक्षरशः पाहण्यासारखा होता. नवीन कपड्यांचा संच हातात घेऊन काही विद्यार्थ्यांनी उत्साहाने तो आपल्या मित्रांना दाखवला तर अनेकांच्या चेहऱ्यावर नव्या पोशाखाची कल्पना करताना उमटलेले निरागस हास्य कार्यक्रमातील प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होते. अंगणवाडीतील या चिमुकल्यांसाठी तर हा आनंदाचा क्षणच ठरला. नवा गणवेश म्हणजे केवळ कपड्यांचा संच नाही तर आत्मविश्वासाची नवी ओळख आहे अशी भावना या उपक्रमातून व्यक्त झाली. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत येताना न्यूनगंड वाटू नये, सर्व विद्यार्थ्यांना समानतेची भावना मिळावी आणि शिक्षणाच्या प्रवासात प्रत्येकाला आत्मविश्वासाने पुढे जाता यावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. सर्व विद्यार्थ्यांना एकाच दर्जाचा आणि एकाच रंगाचा गणवेश मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रीमंत गरीब असा भेदभाव राहणार नाही अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. महागाईच्या काळात गणवेशाचा खर्च कमी झाल्याने गरीब आणि सर्वसामान्य पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या उपक्रमाबद्दल पालकांनी शिवसेना आणि प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांचे विशेष आभार मानले. आता 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची विद्यार्थ्यांना विशेष उत्सुकता लागली आहे. नवीन गणवेश परिधान करून शाळेत आणि अंगणवाडीत येत झेंडावंदन करण्याचा आनंद चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर अधिक दिसून येत होता. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या गणवेश वितरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. नवा गणवेश हा केवळ कपड्यांचा जोड नसून मुलांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा आणि त्यांना नियमितपणे शाळेत अंगणवाडीत येण्यासाठी प्रोत्साहित करणारा महत्त्वाचा दुवा आहे. मिळालेल्या पहिल्या गणवेशाच्या नव्या संचाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणलेला आनंद नक्कीच मोलाचा आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे म्हणाले की शिवसेना हा शब्द पाळणाऱ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनी आम्ही शब्द दिला होता आणि आज तो शब्द पाळला आहे. प्रत्येक विद्यार्थी गुणवंत व्हावा यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. कोरेगाव शहरातील विद्यार्थ्यांनी केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही यश संपादन करून कोरेगाव शहराचा नावलौकिक वाढवावा हीच आमची इच्छा आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. अंगणवाडीच्या विकासासाठी यापूर्वीही योगदान दिले आहे. भविष्यातही अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांच्या विकासासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र काका बर्गे, उदयसिंह बर्गे, प्राचार्य राजकुमार बर्गे, भागविकास सोसायटीचे चेअरमन संदीप कळसे, सुलतानवाडीचे माजी उपसरपंच सुनील बर्गे, तात्याबा सुतार महाराज, पांडुरंग सुतार, फत्तेसिंह बर्गे, रामभाऊ बर्गे, शिवलिंग बर्गे, विकास बर्गे, सयाजी बर्गे, सुनील निदान, नितीन भाऊ बोतालजी, सुरेश शिंदे, गणेश बर्गे, रणजित भोसले, निलेश घनवट, निशांत माने, बाळासाहेब बर्गे, राहुल फत्तेसिंह बर्गे, यश बर्गे, अजय बर्गे, राजेश दायमा, सागर संभाजी बर्गे, मिलिंद बर्गे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. विधानसभा मतदारसंघामध्ये मी शिवसेना वाढीचं काम तळागाळातून शिवसेनेचं कार्य कसं पोचल याचं काम मी करतोय. शिवसेनेचे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या आदेशाने मी काम करत आहे. मध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन झाला. त्या वर्धापन दिना दिवशी मी कोरेगाव शहरातील सर्व अंगणवाड्यांना शिवसेनेच्या वतीनं मोफत गणवेश वाटप
करणार ही घोषणा केलेली होती. आता 2 दिवसावर 15 ऑगस्ट आलेले आहे आणि 15 ऑगस्टच्या 2 दिवसाआधीच मी गणवेश वाटप केलेलं आहे. कोरेगाव शहरातील जवळजवळ 500 विद्यार्थी व 30 अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांना मी दरवर्षीच गणवेश वाटप करत असतो आणि इथून पुढेही शिवसेनेचं कार्य कसं वाढेल व तळागाळापर्यंत कसं पोचेल हे मी काम करत राहणार. जय महाराष्ट्र.